टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात विविध 6 मागण्यांसाठी तामसे येथील रहिवासी सुरेश पुंडलिक नागे यांनी 12 ऑगस्ट 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आमरण उपोषण सुरू केले। उपोषणाचा 11वा दिवस उलटून सुद्धा मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त होतीये। नागे यांनी प्रशासनाकडे घरकुल योजनेतील कथित गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, सरकारी हातपंपावर बसवलेला खासगी पंप जप्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, तसंच रस्ता व पंप परिसरातील अतिक्रमण हटवावं, तसा सूचना फलक लावावा। तक्रारींच्या चौकशीनंतर संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई आणि अभिलेख अधिनियम 2005 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसंच तामसीच्या नवीन गावातच स्वस्त धान्य दुकान उपलब्ध करून देण्यात यावं अशी 6वी मागणी त्यांनी केली। घरकुल योजनेचा कथित वारंवार लाभ घेणं, अपूर्ण घर तसंच शौचालय बांधकाम न करणं या संदर्भात चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागे यांनी केली आहे। दरम्यान 11 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची प्रशासन किती गांभीर्याने दखल घेत आहे आणि उपोषणकर्त्याच्या प्रकृतीबाबत कोणती पावले उचलते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। सध्या आम्ही उपस्थित आहोत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। या इथं आमच्या समोर नागे फॅमिली उपोषण करते प्रमोद श्रीकृष्ण नागे यांच्याशी आम्ही मुलाखत करू, कारण की सतत 12 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांचे जे धाकटे बंधू आहे सुरेश नागे यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे। कुठे भ्रष्टाचार झाला, कसा झाला यांच्याशी बातचीत करू। सर्वप्रथम सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। नमस्कार सर, माझा लहान भाऊ सुरेश पुंडलिक नागे हे उपोषणाला बसलेला आहे, पण 12 तारीख पासून बसलेला आहे, 12/8/2026 पासून बसलेला आहे। आज त्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्याच्या वतीने मी बोलत आहे की आमच्या अशा मागण्या होत्या की मागील उपोषण दिनांक 15/9/2025 ला आम्ही उपोषणाला बसलो होतो। त्या उपोषण दरम्यान बीडीओ साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं। हा लेखी आश्वासन दिल्यानंतर त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, ते आश्वासन फक्त कागदावरच राहिलं आणि आमची मागणी जो घरकुल घोटाळा संदर्भात लेखी आश्वासन दिले होते त्यांनी, आता पण आम्ही तेच मागण्या घेऊन पुन्हा उपोषणाला बसलेलो आहोत आणि सरकारी हातपंपाजवळील खासगी पंप जप्ती करणे, फौजदारी कारवाई करणे आणि रस्ता व पंपाजवळील अतिक्रमण काढून पाट्या लावणे, ग्रामसेवक यांना तात्काळ निलंबित करणे, अभिलेख अधिनियम 2005 नुसार कारवाई करणे, तसेच राशन स्वस्त दुकान धान्य दुकान हे जुन्या गावात कुठलीही व्यक्ती राहत नाही, एकच घर आहे, त्या घरी राशन दुकान दिलेलं आहे शासनानं आणि संपूर्ण गाव हे नवीन गावात राहते, तरी हे राशन आम्हाला नवीन गावात देण्यात यावं। आणि कारण की गाव तिथे राशन पाहिजे, जिथं गाव नाही तिथंच राशन आहे आणि गाव जिथं आहे आम्हाला 3 किलोमीटर पैदल जावं लागते राशन आणण्याकरता, खूप कष्ट घ्यावं लागतात, पैदल जाण्यासाठी रस्ता पण चांगला नाही आहे। तिथं जे उपोषण करते आहे त्यांच्या पत्नी आहे, त्यांच्याशी आम्ही बोलू। नमस्कार ताई, बोला। आम्ही मागच्या वर्षी पण उपोषणाला बसलेलो होतो आणि लिखित कारवाई ही लिखितच राहून गेली। आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, सर्व हे आहे, माननीय हायकोर्टाने तसे आदेश पण दिलेले आहेत। जर माननीय हायकोर्टाला जर शासन काही प्रतिक्रिया देत नसेल तर मग या शासनाचं काय हे करायचं। माझ्या मिस्टरांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झालेली आहे, माझा आणि माझ्या परिवाराचं कसं हे या शासनानं काय सर्वस्व जबाबदारी या शासनानं घ्यायची। मग एवढा घोटाळा असून सुद्धा शासन हे नुसतं पांघरून घालतंय त्याच्यावर, तर मग हे शासन कायच कामाचं आहे। आमच्या गावात रेशनला सुद्धा 2-2, 3-3 किलोमीटर जावं लागतं, रस्ते सुद्धा चांगले नाही आहेत। जिथं वस्ती आहे तिथं रेशन नाही, जिथं वस्ती नाही तिथं रेशन दिलेलं आहे, मग हे प्रशासन काय कामाचं आहे। बोला सर। अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष दिनेश रत्न पारकी या ठिकाणी गेल्या 11 दिवसापासून गट ग्रामपंचायत निंबारा तामशी सुरेश पुंडलिक नागे हे उपोषणाला जिल्हाधिकाऱ्याजवळ बसलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयानं अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला असून तरी सुद्धा हे प्रशासन तिथलं अतिक्रमण काढू शकत नाही। त्यामुळे अशा प्रशासनाचा धिक्कार आहे आणि प्रशासनाच्या भरोशावर या ठिकाणी जनतेनं कधी राहावं नाही, कारण या ठिकाणी जे उपोषण सुरू आहे
यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे. 11 दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली आहे. याचं सर्वस्व जबाबदार प्रशासन राहणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, या ठिकाणी ज्या मागण्या केलेल्या आहेत, ह्या मागण्या याआधी सुद्धा उपोषणाला हे बसले होते आणि सध्या त्याच मागण्या घेऊन यांना पुन्हा उपोषणाला बसण्याचा वेळ प्रशासनाने आणलेला आहे. अशा प्रशासनाचं आम्ही या ठिकाणी अन्याय अत्याचार प्रतिसाद समितीच्या वतीनं तीव्र निषेध करत आहोत. आणि आम्ही जर यांना न्याय नाही मिळाला तर आम्ही लवकरात लवकर यांच्याबद्दल संतप्त संपूर्ण तालुक्यातील नागरिक होऊन यांना तीव्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. हे होते उपोषणकर्ते नागे फॅमिली आणि सामाजिक कार्यकर्ता दिनेश रत्नापालकी. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.